यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांच्या माघारीनं विरोधकांना मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं। कोकणात जो कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तिथं महायुतीनं आपला उमेदवार बिनविरोध आणला। ठाकरेंच्या शिवसेनेनं त्याला घोडेबाजार म्हटलं। त्यावर नितेश राणेंनी बर्नॉल दाखवत ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। संजय राजाराम रावजी, हे तुम्ही खास तुमच्यासाठी मी आणलेलं आहे, कृपया आज तुम्ही लावा। फार जळण होत असते, पण बर्नॉल एक चांगला प्रॉडक्ट आहे, शांतता तुम्हाला मिळेल, थोडं तुम्ही शांत व्हाल। मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अशा प्रकारे डिवचलं। विधान परिषद निवडणुकीतल्या मवियाच्या पिछेहाटीची एक प्रकारे नितेश राणेंनी खिल्ली उडवली। रायगड, पुण्यासह 6 ठिकाणी मवियाच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले। या बिनविरोधामागे मोठी आर्थिक डील झाल्याचा आरोप करत संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला। संजय राजाराम रावजी, हे तुम्ही खास तुमच्यासाठी मी आणलेलं आहे, कृपया आज तुम्ही लावा। फार जळण होत असते, पण बर्नॉल एक चांगला प्रॉडक्ट आहे, शांतता तुम्हाला मिळेल, थोडं तुम्ही शांत व्हाल आणि ट्विट पण करण्याचा त्रास थोडा कमी व्हाल। म्हणून हा बर्नॉल लगेच तुमच्या भांडूपच्या तुमच्या घरी पाठवून देतो, जेणेकरून तुम्हाला त्रास कमी होईल या वयामध्ये। या निवडणुकीत घोडे बाजार झाल्याचा आरोप राऊतांनी केला। राऊतांचे आरोप महायुतीच्या नेत्यांनी फेटाळले। संजय राऊत हे पराभवामुळे वैफल्यग्रस्त झालेत, त्यातून ते हे टीका करत असल्याचा आरोप करत थेट बर्नॉल दाखवत नितेश राणेंनी राऊतांची खिल्ली उडवली। 150 कोटी रुपये काल माघारी आणि बिनविरोध या संदर्भातले जे व्यवहार झाले, त्यात खर्च झाले। आता ज्या 11 निवडणुका होणार आहेत तिथे मोठ्या प्रमाणात खर्च केले जाते। माझं असं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना, पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करताय? संजय राऊतांनी केवळ बेछूट आरोप करू नयेत, त्यांनी थेट पुरावे सादर करावेत, असं आव्हान सत्ताधाऱ्यांनी राऊतांना दिलं। आता त्याला काय काम आहे दुसरं? त्यांना म्हणाव, तुमच्या लोकांनी ऐनवेळी अर्ज का काढले त्याचा खुलासा करा ना आधी, त्याच्यावर पांघरून घालायचं। कारण तुमच्या उमेदवारांना कळालं, मी मगाशी म्हटलं तसं, की महायुतीच्या संख्याबळासमोर आपला टिकाव लागत नाही, त्यांनी माघार घेतली। त्याचं स्पष्टीकरण करा, त्याचा खुलासा करा। 150 कोटी 200 कोटी मोठे मोठे आकडे, त्याचा पुरावा द्या म्हणाव काय असेल तर। 25 कोटी म्हणजे काय पाकिट मनी आहे का? तो असा घेतला खिशात टाकला? जर तुम्हाला हे सगळं माहिती आहे, मग तुम्ही काय करत होता? वाजपेयींनी काय करत होता तिथे? तुम्हाला इन्फॉर्म करता नाही आलं कोणाला? परंतु अशा प्रकारे आरोप करून ज्याला म्हणता येईल की काहीतरी मी काय भयंकर काहीतरी माहिती काढलेली, हा दाखवण्याचा प्रकार आहे। आता काय त्यांना काय, त्यांचं काहीच राहिलेलं नाही इथे। आथी गेली पोथी गेलेली आहे, त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाही आहे। मी त्यांना म्हटलं 17 पैकी एखादं तर निवडून आणा, तिकडे मेहनत करा, पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात। काय बोलू काय नाही, त्यापेक्षा जरा मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा, पण त्यांची ती मानसिकता नाही आहे। त्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। महापालिकेत काय झालं, नगरपालिकेत काय झालं, आता काय होणार आहे, आपण बघा काय काय होईल त्यांचं पुढे। त्यावेळेस सुद्धा ह्याच संजय राऊत साहेबांनी 50 कोटी चा घोडेबाजार प्रत्येक आमदारांच्या माध्यमातून झालेला आहे असं मला वाटतं। मला असं वाटतं कदाचित हे 50 कोटी 150 कोटी 3000 कोटी 5000 कोटी भविष्यामध्ये RBIचे गव्हर्नर होण्यासाठी संजय राऊत साहेब असे काही वल्गना करत असतील आणि असे कोटी कोटी जे आकडे आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतील। नितेश राणेंसह सत्ताधाऱ्यांनी केलेली ही टीका ठाकरेंच्या पक्षाला झोंबली।
नितेश राणेंसह महायुतीवर ठाकरेंच्या पक्षानं जोरदार पलटवार केला। अशा थिल्लरपणाला काही अर्थ नाही आहे, याला परिपक्वता म्हणता येणार नाही। उत्तर द्यावं शब्दामध्ये असेल तुमच्याकडे तर, असं बर्नॉल वगैरे दाखवून काही उत्तर होत नाही। त्याच्यामुळं जे संजय राऊत साहेब बोलले, ज्या पद्धतीनं सत्ता संपत्ती याचं मिसयूज आत्ताच्या घडीला देशात चालू आहे, महाराष्ट्रातही चालू आहे। तुम्ही तुमचा पैसा एवढा बेफामपणे उधळता, पाठवता, ईडी आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणांचा बेछूटपणे वापर करता, त्यामध्ये माणसं सांभाळताना किती कठीण जातं हे नाही सांगता येत आहे। सांभाळता येत तर नाही, पण तुमच्यासारखी विकत घेणारे दलाल ज्यावेळेला राजकारणामध्ये तयार झाले त्यावेळेला गिरायकं सुद्धा खूप आहेत। राऊत विरुद्ध राणे हा काही आजकालचा राजकीय संघर्ष नाही। यापूर्वीही या नेत्यांमध्ये अनेकदा राजकीय संघर्ष झडला। आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं संजय राऊत आणि नितेश राणे पुन्हा आमने सामने आले, पण यावेळी हा वाद थेट बर्नॉल पर्यंत येऊन पोहोचलाय। राहुल झोरीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।